दिवसाची सुरुवात बघा आम्ही ह्या एका वाटी खिरीनं करतो, कारण ही खीर योग्य प्रमाणात घेतल्यास आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास आणि दिवसभर ताजेतवान राहण्यास ही मदत होते. ह्याला आम्ही आळीव असं म्हणतो. तुमच्या इकडे काय म्हणताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर बघा या खिरीचे भरपूर फायदे आहेत. ह्या खिरीमुळं आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते, परत कॅल्शियम आणि प्रथिन मिळते, त्यामुळे हाडांना आपले चांगली मजबूत ठेवण्यास मदत होते. आळीवमध्ये लोह, आयरन आणि कॅल्शियम असल्यामुळे ते आहारात लोह वाढण्यासही उपयोगी होतं. ह्याच्यामध्ये फायबर असल्यास पचनासही मदत होते. तर भरपूर असे फायदे आहेत. ही खीर बघा खास करून बाळंतिणीच्या आहारात दिली जाते, कारण प्रसूतीनंतर शरीराला पोषण मिळावं किंवा आईच्या स्तन्यपानाच्या काळात आईच्या आहार हा पौष्टिकच राहावा यासाठी आहारात हा समावेश केला जातो. कारण डिलिव्हरीनंतर बाळंतिणीचं हे शरीर थोडं कमजोर झालेलं असतं आणि ह्या खिरीमुळं खरंच भरपूर फायदे होतात. कंबरदुखी म्हणा किंवा आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. खूप काही फायदे आहे. ही खीर मी डिलिव्हरीनंतर भरपूर खाल्ल्या, त्याच्यामुळं माझी तर काही कंबर दुखत नाही. आणि आत्ताच्या पिढीचं असं म्हणजे असं आहे की डिलिव्हरीनंतर काही बायकांचं असं असतं की कंबर दुखते, हे दुखते म्हणतात. तर अशी काही खीर घेतली तर पुढं जाऊन तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात तुम्ही खिरीचं हे सेवन करा. आणि ही उष्ण पदार्थ असल्यामुळं हिवाळ्या किंवा पावसाळ्यातच ह्याचं सेवन केलं जातं. आणि खूप छान आणि पौष्टिक अशी खीर आहे. तर या मंडळी खायला